मग माझी याची इच्छा वगैरे तर गेलीच होती, अभ्यास वगैरे. मी म्हणले की जाऊ दे, नशिबात नसेल. गावातल्या मुलींना म्हणजे ज्यांचं अर्धवट शिक्षण आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे किंवा काही कामामुळे घरच्या त्यांना इथं येता येत नाही शिक्षणासाठी, कारण की इथल्या पालकांची मानसिकता ही थोडी वेगळी होती मुलींच्या शिक्षणाबाबत. त्यामुळे प्रथम त्यांच्या पालकांची मानसिकता तयार करणं शिक्षणाबाबत आणि मग मुलींना इथं आणणं. इथे शिकवण्यामध्ये खरेपणा आहे मॅडम. इथे फक्त एक क्वांटिटी नसते, म्हणजे संख्यात्मक उत्पादन करतात तसं नाही. इथे गुणात्मक शिक्षण दिलं जातं. इथे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मुलांना कितपत आलं पाहिजे त्यासाठी आम्ही कोणत्याही पद्धतीने शिकू शकतो, हे स्वातंत्र्य आम्हाला इथे. तो खरेपणा आहे. माझा अनुभव असा आहे की म्हणजे ज्या शाळेत मला असं म्हणजे असं शिकवतात की असं मारतात वगैरे, नाही आल्यावरती असं नाही का ओरडतात, पण आदित्यमध्ये असं काही नाही. मॅडम लोक पण एवढे फ्री आहेत, म्हणजे जस्ट फ्रेंड, म्हणजे नॉर्मली काही शेअर करू शकतो आपण त्यांच्यासोबत. आणि मग शिकवायची पद्धत वगैरे एवढी सोपी आहे की म्हणजे लगेच डोक्यात वगैरे बसतं. त्यात शिक्षक असतो, पण त्याच्यामध्ये पहिला एक माणूस असतो. मग त्या विद्यार्थिनीच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, ते आई म्हणून, कधी मैत्रीण म्हणून तिचे काय जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अभ्यास व्यतिरिक्त अजून काहीतरी नवीन काहीतरी शिकवतात तिथं. जर माझ्यात काही टॅलेंट आहे ते टॅलेंट ते वरती पण नेतात. म्हणजे असं लय भारी वाटतं मला, म्हणजे नाही का असं घर टाईप फील होतं. आणि घर म्हणजे अशी वाटतच नाही ती शाळा आहे, माझं स्वतःचं काहीतरी आहे असं वाटतं मला. आणि नंतर मग मला असं वाटलं की हां, मी 10वीची परीक्षा देऊ शकते. त्याच्यामुळं मग मी निर्णय घेतला की मी 10वी पास करेन. आणि मग मला आता नर्सिंगची इच्छा आहे, तर मग मी नर्सिंग करणार आहे. पण अजूनही मॅडम आमच्या इथे अशा कितीतरी लेडीज आहेत, स्त्रिया आहेत, त्यांचंही अजून शिक्षण पूर्ण नाही झालेलं, 8वी 9वी झालेली आहे. आमच्या संस्थेची खूप गरज आहे. तर त्या प्रत्येक भागामध्ये आमची संस्था स्थापन झाली पाहिजे आणि खूप साऱ्या महिला तिथे शिकल्या पाहिजे. समाजाची जाणीव त्यांना झाली पाहिजे. समाजामध्ये कोणत्या गोष्टी चालतात त्या त्यांना समजल्या पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. असं आमच्या अतिथीचं माझं स्वप्न आहे.